नमस्कार. मी जे सांगत होती ना, मी 11 मारुती आणि कोळे चा नरसिंह सालिग्राममधला आणि खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर ह्याचं मी सांगितलं. त्याच्यानंतर आमचे पहिल्या दिवशी आम्ही 8 मारुती केले. मग नंतर ते नरसिंहपूर ते पाहिलं. तिकडून मग आम्ही नरसिंहवाडीला गेलो. तिथून त्या रात्री तिथे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी उठून खिद्रापूरला कोपेश्वर मंदिर पाहिलं. त्याच्यानंतर आमचे 3 गणपती राहिले होते मारुती. तर ते आम्ही म्हणजे 32 शिराळं, जिथे एरवी नागपंचमीला साप येतात ते, पण इतर वेळेला काही नाही. शहापूर आणि शिंगणवाडी अशा आम्ही 3 राहिली होती. ते आम्ही पूर्ण पाहून नमस्कार आमचा करून रात्री खूप उशीर झाला. जवळजवळ 1:30-2 वाजता आम्ही घरी पोचलो. खरं तर आम्ही निघताना तसं घाबरलो होतं, कारण मिस्टरांना माझ्या खूप सतत ताप येत होता आणि ही थंडी त्यांना झेपेल की नाही. पण डॉक्टरांच्या परमिशननेच आम्ही गेलो, औषधं वगैरे व्यवस्थित घेऊन. नशीब इतकं चांगलं होतं की आम्ही सकाळी एकदम पॅक, कान नाक पूर्ण सगळं बंद, थंडी खूप होती म्हणून. पण जसं आम्ही नाश्ता करायला थांबलो, पुण्याच्या पुढे गेलो, सातारा झालं असेल मला वाटतं, तर त्यावेळेला जी थंडी गायब. ती आम्ही रात्री 1:30 वाजता जरी आम्ही पुण्यात आलो तरी आम्हाला कोणालाही स्वेटर टोपी काही वापरावी लागली नाही. छान, आमची खूप छान यात्रा झाली. आणि मी ना नेहमी असे खूप जणांचे पुरोगामी लोकांचे मेसेज येतात की यात्रा, वारी हे सगळं टाईमपास आहे, ह्याने काही नाही वगैरे. त्याला मला खरंच कळत नाही. तुम्हाला इच्छा नाही तर तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही. असे कित्येक लोक आहेत, वारीला जातात, बऱ्याच यात्रा करतात आणि अतिशय चांगले शिकलेले आहेत, वरच्या पोस्टला आहेत. ते गवगवा करत बसत नाही. त्यांना प्रत्येकाला देवाने 24 तास दिलेले आहेत. त्या 24 तासाचा उपयोग कसा करावा हा ज्याच्या हातात आहे. काही लोकांना खूप आवडतं नको त्या गोष्टी करत बसायला, सगळ्यांच्या आखळ्या पाखळ्या काढत बसायला, पार्ट्या करायला. काही ना, यात्रा, वारी ह्याच्यासाठी बरोबर आपला वेळ काढून ठेवायला, भजन सत्संग ह्याला वेळ काढून ठेवायला आवडतो. जो त्याचा हे आहे, वाईट तर काही करत नाही, कोणाला त्रास तर देत नाही. पण असा मेसेज नेहमी येतो आणि मला आपल्या ह्याच्यामध्ये हे खूप प्रकार आवडतात. चारधाम म्हणून म्हणा, मग ह्याने आपण जे भावनेने जातात ते बरोबर जाऊन दर्शन घेऊन त्याचं पूर्ण करून येतात. ज्यांना नाही ते नुसते चैन करण्यासाठी जातात. आता गोवा म्हटलं की खूप जण फक्त बीचसाठी जातात, तर खूप जण फक्त देवळांसाठी जातात. आम्ही आतापर्यंत खूपदा गोव्याला गेलेलो आहेत. एकदा मुलगी लहान होती त्यावेळेला आम्ही सगळे बीच पाहिले. अदरवाईज आम्ही कारण जातो आपण 7-8 दिवसासाठी, देवळंच इतकी आहे तिथे आणि खरोखर पाहण्यासारखी आहेत. तर मग ज्याचा त्याचा हे आहे, आवड आहे, ज्याची त्याची चॉईस आहे. ज्याला बीचसाठी गोव्याला जायचं आहे त्यांनी बीचसाठी जावं, पण ज्याला देवासाठी जायचं आहे हे विधान करणं सरसकट की देवळात जाणं म्हणजे वेळ घालवणं, देवाच्या पुढे पैसे टाकणे म्हणजे पैशाचा अपहार, हे अपव्यय, हे सगळं चुकीचं आहे. कारण आपल्या पूर्वजांनी ह्या गोष्टी खास घातलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्या यात्रा बघा, वाऱ्या बघा, त्याचे सीझन्स ठरलेले आहेत. म्हणजे मी आता थोडंसं वेगळं वाटेल, पण मी गुजरातला अंबा मातेची त्यांची भाद्रपदातल्या पौर्णिमेला मोठी पूजा असते आणि पंचमीपासून काहीतरी ते चालायला लागतात. चालत प्रत्येकजण म्हणजे आपण जसं पंढरपूरची वारी करतो तसं चालत जातात आणि वाटेत इतकी लोक तुम्हाला
नाश्ता बिष्टा देतात की तुम्हाला काय नाही, फक्त झोपायला तुम्हाला कुठेही झोपावं लागतं. वाटेत कुठे शाळा मिळाली तर शाळेच्या बाहेर झोपायचं, कुठे वाचनालय मिळालं असं. पण ती लोकं सोयी देतात आपल्याला राहायला. राहायला अशी राहा आणि उद्या सकाळी उठून निघून जा, अशा पद्धतीने त्या 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 यात्रेलासुद्धा मी गेले, पदयात्रे पायाने चालत जायच्या. इतकी सुंदर. आणि ह्याच्यामध्ये बहुतेक आपल्या ज्या, आता ही यात्रा मी पूर्ण बसने केली, पण बहुतेक आपल्या यात्रामध्ये चालणं हा प्रकार खूप असतो. गिरनारची चढण असू दे, नर्मदा परिक्रमा असू दे, सगळ्यात सोपा आरोग्य टिकवायचा, निसर्गाचा आनंद घ्यायचा चालणं. निसर्गात तुम्ही चाला, निसर्गात तुम्ही थोडा वेळ राहा आणि त्याच्यानंतर पुन्हा संसारात या, की तुम्हाला ते खाचखळगे, घरातले प्रॉब्लेम. आणि आपण जेव्हा एकटे असतो, निसर्गात चालत असतो, त्यावेळेला आपल्याला घरच्या चिंतांची पण आणि कमीपणा, आपला पण काही चुका असतील तर त्याही जाणवायला लागतात आणि आयुष्यामधला आनंद कळतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने छोटी मोठी तरी यात्रा, मी कोणाला थोपवत म्हणजे असं करूच कराच असं नाही, पण वेळ काढून एखादी जसं आपण सहल करतो, पिकनिक करतो, पार्टी करतो, तशी एक तरी छोटीशी यात्रा, आणि जर चालून वगैरे असेल तर जरूर करावी. कारण त्याने ना आपल्याला दोन्ही होतं, आपलं व्यायाम होतं, सत्संग होतं. जेव्हा आपण सगळे एकत्र जातात, आम्ही कुंभमेळ्याला बसने एकत्र गेलो होतो, पूर्ण बसमध्ये इतकं सकाळ संध्याकाळ भजनं हे ते, इतकं वातावरण सुंदर असतं ना. आणि मी ह्या शैलजाताईंबरोबर पुण्यातल्या, आता ही तिसरी माझी 3 ट्रिपा झाल्या आणि आत्ताच माझी 2-3 महिन्याआधीच ओळख झाली त्यांची. मी तर त्यांच्याबरोबर ठरवते की महिन्यातली एक तरी वन डेची असते ती एक तरी करायची. त्याने काय आपल्याला ऐतिहासिक आणि धार्मिक, त्या ऐतिहासिक धार्मिक निसर्गरम्य ठिकाणच दाखवतात. खूप छान फिरवतात, अन्नही छान देतात. आणि मला त्यांचं खूप आवडलं म्हणजे ते कोणालाही पाण्याची बॉटल देत नाहीत, तुमची तुम्ही पाणी आणि म्हणून सांगता. मला ते पाणी घेऊन, पाण्याची बॉटल इतस्ततः टाकतात लोक ना, दिलंय म्हणून. मला ते खूप आवडत नाही. आपलं पाणी असेल ना बरोबर, स्टीलची बॉटल किंवा आपली मोठी बॉटल बरोबर आपण कॅरी करतो, पाणी पण वेस्ट नाही करत आणि व्यवस्थित वापरतो. आणि कोणीतरी फुकट देत आहे म्हणजे फुकट कोणी देत नाही, त्याचे चार्ज आपल्या ह्याच्यामध्ये लावणार, पाण्याची वेस्टेज होतं. तर त्या पाणी देत नाहीत, पाणी तुमचं तुम्ही आणा म्हणून सांगतात आणि खूप चांगली करतात. खरोखर मला असं वाटतं की 11 मारुती, नरसिंह ते मी म्हणाले ते नरसोबाची वाडी, खिद्रापूर, हे 2 दिवसात होणारा यात्रा आहे. नीट तुम्ही पण ठरवून तुमचं टाईम टेबल ठरवून तुम्ही पण एकटे जाऊ शकता आणि नाही तर मग शैलजाताईंशी कॉन्टॅक्ट करून वेळ वगैरे ठरवून तसंही तुम्ही करू शकता. पण करा आणि असं स्वतःला खूप आनंदी. आणि रामदास स्वामींनी जे आतमध्ये गावात जाऊन एक गाव वसवलं, त्या गावाला पुढे आणलं, त्याच्या मागचं संकल्पना समजा. आणि बलाला स्वामी रामदास स्वामींनी एकी आणि बलाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं आणि त्यांनी कधीच सांगितलं नाही सहिष्णू म्हणून गप्प बसा, ठगाशी ठग, नटखटाशी नटखट, उद्धटाशी उद्धट, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर खूप छान अनुभव येतो मला तरी. हा 11 मारुतीचा अनुभव खूप छान आला. अर्थात यात्रा नेणाऱ्यांना आयोजक चांगली असेल ना तर अर्धी यात्रा तिथेच सफळ होते. तर माझी अशा पद्धतीने ही यात्रा झाली आणि खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर म्हणजे आठवडाभर आपण ना त्याच ह्याच्यात असतो. मी तुम्हाला 11 मारुतीचे फोटो ह्याच्याबरोबर लावते.
खिद्रापूरचे मी जास्त काढले नाही, कारण माझ्या ऐकण्यामध्येच हे गेलं. नरसिंहाचा मी तुम्हाला पाठवलेला आहे, ह्याच्यामध्ये घातलं आहे, त्याच्यामध्ये हे केलं. नरसोबाची वाडी तर जनरलच आहे, त्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे त्याचा काही मी फोटो वगैरे केला नाही. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप आभारी आहे.